चला आता निघायची तयारी झालेली आहे. चला लवकर चहा पिया, निघा लवकर लवकर. ओम साईराम. साईमाई सकाळ दिवस आजचा 6वा. फक्त उद्याचा दिवस आहे ना. उद्या दुपारी आम्ही शिर्डीत पोहोचू. दुपारी पोहोचणार ना. दुपारी पोहोचू. उद्या दुपारी शिर्डीत पोहोचणार. तसे 6 दिवस निघून गेले काय कळालंच नाही ना. तर आता आम्ही निघाले. सकाळी सिग्नलला आमचा हॉल्ट होता, तुम्ही बघितलाच असेल आमच्या कालच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही निघालो. आता पुढं नाश्त्याचा हॉल्ट आहे, तिकडे नाश्ता करणार. आज नाश्त्याला काय आहे? आज वडापाव आहे नाश्त्याला. टिकली आज तुझा वडापाव आहे. आज मी वडापाव खाणार 5चा तरी. भूक लागली. हे जात्या वडापाव आहे. किती वडापाव खाशील? दोनच. किरंदा किती खाणार? 4-5. तात्या तर 2च बोललेला, मग तात्या जास्त बोलला वाटतं. साईराम. नेत्रे जणू गंगा आणि चंद्रभागा, दिसे येथे सारी त्रैलोक्याची शोभा. स्वर्गीय सुखाचा मिळे येथे अंग. मतलबी मित्र बघ. मतलबी एक नंबरचा मतलबी मित्र या. कोण 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 कोण? हा ना जात ना. हातरून मित्रून येऊन जायचं यायचं आणि हा आम्हाला. हे जनी तुझा मतलबी मित्र आहे हा भाई. हा खूप मतलबी आहे. तुला जाताना काय बोलला? हा सोबत जाऊया आणि आपल्याला पाठी टाकून जातो. हा मतलबी आहे ना. आणि नंतरला आपलीच मस्करी करतो ना. याची मालिश करून दिले किती वेळ. औषधाला वापरतात लिंबाचा पाला. आजारी झाल्यावर औषधाला वापरतात लिंबाचा पाला, कारण सूर्याच्या किरणासोबत लिंबाखाली साई प्रकट झाला. बोलो बाजूला. ये बोर्ड स्टोन क्यों नहीं हो रहा कनेक्ट? किसी का चालू है क्या? हो गया हो गया. अकेला धावतो तिरटीचा नवसाला पावतो. चला चला लवकर लवकर चालू करा. उभा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा जय. बाबा जय. बाबा आयलो. बाबा आयलो. आयलो. बाबा आयलो. बाबा. त्याच्या मुक्कामाला पोचलेलो आहे आम्ही. चला पालखी सोबतच होतो आम्ही. आता पहिल्यांदा लवकर आलो नाश्त्याच्या मुक्कामाला. आज वडापावची तयारी चालू आहे. वडापाव आज आहे. चला चल भाव मस्त वडापाव खायचे. वडापाव श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. झाली वडापावची. आज डबा की नाश्ता तुला खायचं का? सध्या 2च घेतले. हा प्लेट मध्ये 2च येतात.
काय बोलतो ना की तुमचं राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय, बाबा की जय। आज आपला भाऊ बघा जेवण वाढतोय. इथं बघ, इथं बघ, बघू बघू, इकडे बघू, तोंड बघू तुझा, हे तोंड राक्षस आहे, राक्षस, बकासूर आहे, बकासूर. आज जेवायला राईस, वांगा कालवण, भाकरी, काजू भात, परत लाडू, ठेचा, भाकरी, वांगा भरी, पापड येते, पापड येते, पापड, पापड. पापड, कोळ्या. बोलेडा कसं आहे, खाल्लं का, टेस्ट केलं, खाऊन बघ ना. वांगाचं काल ग्रेव्ही तर मला लय खूप मस्त दिसते. लिंबू पिळ ना, लिंबू पिळून भारी लागल. चेतन कसे नित्या कसे भावा, भाकरी भाकरी वांग्याचं कालवण आपण एक लोणचंवाला मागवलाय घाटेवाडून. आज आमची सेवा करायला आलाय. काय घेऊन आलाय की नाही? लोणचा तिकडं माचीस लावून आलाय तू? तिकडं माचीस लावून नाही आला ना? मी घाटीपाड्यात गेलोच नाही. एकदम भारी आहे. बसतंय का मिक्स करून कडक. दरवर्षीप्रमाणे ह्या यंदी पण आमचा सत्कार केला गेला आहे. ह्याच्या आधी तुम्हाला ती जागा घर वगैरे दाखवलं, तिथं आहे आम्ही. गेल्या वर्षी पण आमचा हॉल दुपारचा तोच होता 6व्या दिवशीचा.
आपलेच कार्यकर्ते राजू कुराडे यांच्या घरी आहे आता आम्ही. तर तिथं आमची अशी सगळी सोय केलेली गेली आहे. मस्त जेवण वगैरे केलं, गरम पाणी आंघोळीला मस्तपैकी. आणि इथं आमचं सत्कार करतायत. धन्यवाद. असंच आम्हाला सहकार्य करत राहावे हीच आमची नम्र विनंती आहे. साईराम, काय बोलतात साई बंधू? साहेबांचे पाय जरा सुटले, तरी जरा त्यांना चालायचा प्रॉब्लेम झालाय. अच्छा, आपण त्यांना आपल्या मैत्री खातीर आपण घेऊन चाललो. आज मी त्यांना घेऊन चाललो, ते मला घेऊन नसते. गमच्याला हे करून असं साईबंधू प्रेम सगळ्यामध्ये असलं पाहिजे. हा आम्हाला पाठी असला की मारत घेऊन जातो, त्यामुळे आम्हाला त्रास व्हायला लागला. हा आम्हाला लई त्रास देतो, पाठी टाकून देत नाही, पळवतो नुसतं आम्हाला. मग हे काय बघा ना आता काय खूप पाय सुजलेत. दुखायला लागलं आता, काय दिसत नाही. चला आता, हा बघा अक्षय मागे लागतात. चला चला, हे बघा आता पण एवढं बोल. कशाला बघतो तुझं पायाकडे समोर बाय आणि चल ना तिकडे. काय साईराम दिसतात काय. सनी खूप काळोख झालेला आहे आता इकडनं. समोरून येताना एक बाईकवाला म्हणला की आरामात जावा, आत्ताच एक बिबट्या रस्ता क्रॉस केला बिबट्याने. तर हे मित्रांनो सगळ्यांनी हळूहळू पुढं बिबट्या क्रॉस झालेला आहे, तर सगळ्यांनी सांभाळून चालावे. तर हे सगळ्यांनी व्यवस्थित चालावे, नीट बघून चाला, टॉर्च लावा सगळ्यांनी. जाम काळो काय रे हर्षा, जाम काळो काय रस्त्याला. चला साईराम, चला. झोपायचं लगेच कुठे भरपूर जागा आहे, टेन्शन नका घेऊ, खाली जागा भरपूर जागा ऐशी तुझी माव, तुझी माव, आरती साई बाबा. तुमचे नाम घ्याता, हरली संतोषी घ्याता, अवदत वचरणी. मार्ग दाविसिया नाथा, दाविसिया नाथा. आजचा मेनू आहे झुणका भाकर, ठेचा, पापड. आमची मंडळी जेवायला बसलेत, खूप दमले जात. अभि भाई आमचा बिछाना टाकतोय, गब्बी बघ. टाके लवकर, ह्याला बघा कसं झोपलं बघ. साईराम, थंडी वाजते काय? खूप थंडी आहे, आता जेवलो जरा. काय आलं तुला, तू जेवला का नाही? जेवून घे भाई, उद्या लय चालायचं आपल्याला. चला झोप आहे, चेतन झोप ना. सकाळी 3 वाजता साई रात्र महत्वाचं काम करायचं आहे. हा जरा आम्ही प्रॉब्लेम आहे आमचा जरा, त्यामुळे आम्ही जरा उद्या लवकर निघणार आहे, कारण का आम्ही परवा जाणार होतो. आज आमचा रात्रीचा हॉलिडे. आजच्या दिवस सगळे भाऊ सोबत आहेत, नंतर कोण कुठे असणार का माहिती. आणि इकडे जरा जिथं आम्ही स्टे केला आहे तिथं जरा वाघाचं प्रमाण खूप जास्त आहे, वाघांचा बिबट्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. थोड्या वेळा आधी बिबट्या दिसला. जरा आम्हाला आज येताना दिसलेला रस्ता क्रॉस करताना समोरच्या बाईकवाल्याने बोलला की सांभाळून जावा म्हणून, की बिबट्याचं इथं वातावरण खूप जास्त आहे ना बाबा. तर उद्या आम्ही निघणार आहेत 3 वाजता सकाळी, कारण का आम्हाला आमच्या घरी जायचं जरा अर्जंट काम आहे, ते तुम्हाला सांगतो मी नंतर. तर आम्ही असं जाणार होतो, परवा जाणार होतो, उद्या स्टे करणार होतो शिर्डीमध्ये आणि परवा जाणार होतो. तर आता उद्या जायला लागणार आहे आम्हाला, कारण का काहीच कारणास्तव आम्हाला
कुठला पर्याय नाही, थांबायची पण आम्हाला इच्छा आहे, पण थांबू शकत नाही. तुम्हाला सांगू पुढचं काय पुढचं काय असेल ते तुम्हाला आम्ही सांगू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आज पण जरा व्हिडिओ काढायला जरा टाईम भेटला नाही. आज पूर्ण दिवस जरा सगळे पुरं आमचे टेन्शनमध्ये होते आणि कोणाचं मन लागत नव्हतं, त्यामुळे आज जरा व्हिडिओ वगैरे कमी काढलेले आहेत. जेवढ्या काढल्या तेवढ्या मी टाकतो आणि आपला 5व्या दिवशीचा ब्लॉग आज पडलेला आहे. तर जेवढं आहे तेवढं सांभाळून घ्या, पुढं बघू. चला, ओम साई राम, साईमाई रात्र. आता आम्ही झोपतोय.